समृद्धीच्या विस्तारित कामाला गती द्या, कामात वेळ पूर्ण करा, प्रकल्प रेंगाळू देऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। मेट्रो 8च्या भूसंपादनासाठी विविध कामं पुढील 6 महिन्यात पूर्ण करा, प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करा, तसेच प्रकल्प सुरू होण्याआधी परवानग्या घ्या असे निर्देश सुद्धा फडणवीस यांनी दिले। महानगरपालिकेमध्ये गटस्थापनेवेळी पर्सेंटेज पॉइंटला महत्त्व असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नगरसेवक संख्येच्या आधारे पदं मिळतात, त्यामुळे गट स्थापना करताना टक्केवारीचा विचार करावा लागतो असं फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईतील सेना गट नोंदणी आज अचानक रद्द करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी आज बीएमसीत आपली कागदपत्र सादर केली। निवडणूक आयोगाने दिलेली विजयी प्रशस्तीपत्र तसंच काही अर्ज भरून देण्याची औपचारिकता पूर्ण केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली। प्रचारासाठीच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी कॅबिनेटला दांडी मारली आहे। महापालिका निकाल लागल्यानंतर सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला ते गैरहजर राहिल्यानं चर्चेला उधाण आलं। मुंबई महापालिकेत सत्तेचं वाटप अद्यापही न झाल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा। लाडक्या बहिणीचा हप्ता 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करणार, योग्य वेळी लाडकीला 2100 रुपये देणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। आपण जे बोललो ते करून दाखवतो असं सुद्धा शिंदेंनी म्हटलंय। मुंबईच्या शिवडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत। मनपा निवडणुकीत शिवडीत ठाकरेंना चांगलं यश मिळाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसेकडून विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मुंबईतील शिवसेनेचे 29 नगरसेवक आज गटनोंदणी करणार होते। नवी मुंबईतील कोकण भवनात जाऊन ही नगरसेवक शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार होते, मात्र अचानक शिवसेनेचा प्लॅन बदलला। शिवसेना नगरसेवकांनी आज गटनोंदणीसाठी जाण्याचा प्लॅन रद्द केला। आणि महापालिकेत महायुतीत निवडणूक लढलेला भाजप आता मात्र वेगळ्या भूमिकेत आहे। सत्ता वाटपाच्या तिढ्यामुळे भाजप विरोधी बाकावर बसण्याची तयारीत आहे। आमदार संजय केळकर यांनी तसं स्पष्ट सांगून टाकलंय। शेतकरी आदिवासी मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाची सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। आंदोलकांच्या सर्व मागण्या सरकार पूर्ण करणार आहे, तसंच या मागण्या कालमर्यादेत पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही महाजनांनी दिली आहे। बाबासाहेब आंबेडकरांविषयी नितांत आदर असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे। यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राऊतांनी महिला वन कर्मचारी माधवी जाधव यांचं कौतुक केलं, तसंच महाजनांनी माफी मागितली असून आता हा विषय ताणू नका असं राऊत म्हणाले। गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांनी लिखित माफीनामा द्यावा अशी मागणी माधवी जाधव आणि दर्शना चौफुरे यांनी केली आहे। माफी मागितली नाही तर उपोषणाला बसणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मंत्री गिरीश महाजनांवर टीका केली। प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वडेट्टीवारांनी महाजनांवर निशाणा साधला। जे संविधानाला मानत नाही त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी केला। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहिणीच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला। निवडणुकाच्या तोंडावर 2100 रुपये हप्ता करणार का असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला, तर 1500 रुपये देताना सरकारच्या नाकी नऊ आलेत असं अंबादास दानवे यांनी म्हटलं। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर मनसेनं बॅनरबाजी केली आहे। बिहार भवनाविरोधात मनसेची बॅनरबाजी आहे, तर मनसैनिकांनी बॅनरवरील व्यंगचित्रातून निशाणा साधला। बिहार भवन झाल्यास महाराष्ट्र पेटून उठणार असा इशारा मनसैनिकांनी दिला। शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा भागात नागरी सत्कार झाला। मुंब्र्यात आव्हाड यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। कैसे हराया म्हणत सहर शेखनं आव्हाडांना डिवचलेलं होतं। आव्हाडांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले। लहान मुलगी बापाला म्हणते कैसे हराया असा उल्लेख त्यांनी केला। बालिश वक्तव्य म्हणत आव्हाडांनी हल्लाबोल केला। पुढील 5 वर्षात मुंब्रा हिरवा करणार या वादग्रस्त वक्तव्यावर सुद्धा एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी पुन्हा एक वेगळंच स्पष्टीकरण दिलं। आधी झाडं लावणार असं म्हणणाऱ्या सहर शेख यांनी एमआयएमच्या झेंड्याच्या रंगाचा दाखला देत स्पष्टीकरण दिलं। एमआयएमच्या झेंड्याचा रंग हिरवा म्हणून हिरवा बोलले, झेंडा भगवा असता तर भगवा म्हटलं असतं असं सहर शेख यांनी म्हटलेलं आहे। खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचा रुस्कीबाई असा उल्लेख केला। रुस्कीबाई साडी सोळी पदरात पाडून घेईल अशा शब्दात राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला। शेतकरी मोर्चावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्याचा मोर्चा फक्त लाल वादळ नसून तो आदिवासींचा उठाव असल्याचं राऊतांनी म्हटलंय। सोबतच सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नसून नेते प्रचारात दंग असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। मुंबई महानगरपालिकेतील भाजप शिवसेना नगरसेवकांची एकत्रितपणे गटनोंदणी केली जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। मुंबई पालिकेत भाजपकडे गटनेतेपदी असणार आहे, तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार असल्याचं समजतं। भाजपने तसा प्रस्ताव शिवसेनेला दिला असल्याची सूत्रांनी माहिती दिली।
भिवंडी पालिका निवडणुकीत 22 नगरसेवक निवडून आणत दुसरा क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला. भाजप पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या नियुक्तीचं पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलं. भिवंडी पालिका भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची 74वी जयंती. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे आणि राजन विचार यांचे राजकीय गुरु आहेत. मात्र ठाण्यातील दिघे यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भिवंडी तालुक्यातील कालवार ग्रामपंचायतीचे सरपंच महेश म्हात्रे यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला. पालक आपल्या पाल्याचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करतील असं विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी करा 100% सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येत साहजिकच वाढ होणार आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या बॉर्डर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच प्रमोशनचा एक भाग म्हणून वरुणनं मुंबई मेट्रोतून प्रवास केला. मात्र या दरम्यान मेट्रोच्या डब्यात पुलअप्स काढताना त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्याकडून काही नियमांचं उल्लंघन झालं, त्यामुळे तो आता अडचणीत आलाय. उद्यापासून संसदेचं नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारनं सर्वांचं मत जाणून घेण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलवली. यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प सादर करतील. 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने जवळपास 26 वर्षात पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार. सोनं चांदीच्या भावात वाढ सुरूच असून चांदीच्या दरात तब्बल 10,000ची वाढ होऊन ती 3,55,000 पोहोचली आहे. सोन्याच्या भावात सुद्धा 400 रुपयांची वाढ झाली असून सोनं प्रतितोळा 1,60,000 पोहोचलं आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण महाराष्ट्रात 12 ते 23 महिन्याच्या वयोगटातील मुलांपैकी केवळ 73.6% बालकांचं पूर्ण लसीकरण झालंय. म्हणजेच राज्यातील सुमारे प्रत्येक 4 मुलांपैकी 1 मूल अजूनही सर्व आवश्यक लसींपासून वंचित आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघरच्या बोईसरमध्ये स्वरोग्य होमिओपॅथी रुग्णालयाचं उद्घाटन झालं. पालघरच्या ग्रामीण भागात हे पहिलंच इतकं भव्य होमिओपॅथिक रुग्णालय. बीएड एमएड या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ दिली. 14 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी 9 ते 24 जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली.